टोकुरं बडवायची पाळी आहे आता. त्या दिवशी पिठाचं गटुडं गायब झालं बाजरीच्या, आणि आज बी बाजरीच्या पिठाचा डबा गायब होतो. म्हणजे काय माणसानं काम करायचंय तकडं काही तर ध्यान राखत बसायचंय. कोण काय करतय कोण काय नाही. दळवून ठेवला तिनं. भाकरी करीन म्हणलं तर आता पीठ नाही. आज उपाशी ठेवायचं त्याने ठरवलं. चला आपलं जाऊया खालच्या घराकडे राहाव्या, इथं राहायला बी नको पिटू दे. कसं राहायचं कोणती करणार नाही, मग कोण करायचं. लोड आहे करू दे नाही पिटू दे. हाल लावलं आपलं. का खाय लेकर बोकेली ती आता देते की दूध उकळून पुन्हा. आपण का खायचं आता. बसायचं आपण उपाशी. मग काय करा, आपल्याला उपाशी भरायसाठी तर प्लॅनिंग चालू आहे ही. तिकडे घराकडे राहायचं का नाही पीठ. त्या दिवशी मला असं वाटलं की ही असल कुत्र्यानं नेहला असल, पण आता कुत्र्यानं नेहला असेल असं वाटतंय का. डबा गायब होतो म्हणजे. कुठं ठेवणार आहे ठेवून इथं ती. बघते मी बी जाते मावशीकडे बघते तर त्यांच्यात नेऊन ठेवलाय का त्या खादीवर पीठ इकलं तिनं. काय करेल का पत्त्या लागू द्यायची नाही बिचारी. आणि गाय फोन गेली इथं अजून मी. माणसं नेमकी चुली लागायच्या टायमिंग इतकं औषध दूध काढतो तवर होती इथं, आणि आता नेमकं चुली लागायच्या टायमिंगला गायब झाली. का तर जा विचार त्याला पीठ कुठं गेलं म्हणून. माणसाला किती ताप द्यावा तरी प्रमाण असतंय की त्याला. ताप नाही, आपण आपलंच गोड पेंट खाते म्हणायची वेळ आली. मी मोहर गेली का शिळ्या भाकरी रात्रीचं बेसन खात बसली. सकाळी माघारी आली, मी म्हणलं ताज्या मी सकाळी शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या त्या खा म्हणलं, तर खा तुझं तूच म्हणती. तुझ्या वत तिकडं राखेल, तुझं वत काढी असं करती. सकाळचा तुकडा दुपारी खाल्ला. सकाळचा तुकडा दुपारी खाल्लाय मी. आता किती वाजते ते कोणा ठाव. काय तर सोय करावं लागणार आहे. लेकरन हिन उपास ठेवती का. चपात्याचं पीठ सकाळी उडवलं होतं ती. माणसाला बाया जगायचं का मरायचं करून ठेवलंय बिचारीनं. येळभर कामानं वैतागायचं, संध्याकाळी कपचिप 4 घास खाऊन झोपावं म्हणलं तर ही अशी बॉम्ब होतो. ती खाल्लं शिळ पाळ भाऊजीने. आई ग कटाळा आलाय. तुकडं नाही आता पण डब्यात. काय कराय भाऊजीने खाल्लं. मग मसर बांधल्या लेकरासनी खायला सुद्धा अर्धी चपाती होते. काय वागतंय त्यांचं अर्ध्या चपातीत एवढ्या 4-5 जणांचं. दूध दे, त्यात साखर बिकर टाकून दे, पोरास दूध पिऊ दे पोट भरून. बिस्किटचं पुढं बी नाही इथं. आमचा पोरासने बिस्किटचं पुढं बिड लेकर नाही गेलं का लोक देखत मला भांडत बसल तर गेली ती. नाही मी आणतो जाऊन गाडीवर. आपलं डोसक्याला ताप नको. जातो लांब. पोरं उपास ठेवती दिवे. वेळ लावलाय फजिती नसतं. माणूस जी काय करल ती लेकरांसाठी करतय धरतय. अरे पण आमचं हुद्या इकडं काय बी लेकरांच्या तर तोंडाकडं का आमची नाही. मी म्हणते काय मी काही आणली काय कुठनं लेकरं ही माहेरात जर माझ्याच. मला सगळे लेकरांची काळजी, तिला काहीच नाही काळजी वी. हाय म्हणते तुम्ही आम्ही करतो म्हणून तिने समजा आमच्यावर सुकवून दिले वी. आणि वायल्याचा विषय काढला का हिला शर्ट नको ती म्हणते. तुम्हाला मस्त्र नको ती. माझं आहे सगळं. तुला सांगतो तसं करूया. जाऊया तिकडे घरी आपलं. राहू दे ही पिटू दे जनावर पण इथंच राहू दे. सगळं करू दे. नाही करायचं कोण. तुम्ही बी कसं बोलताय की कोड्यात ना लोक पाय उगाच भावाभावात भांडणं करणार का तुम्ही. भावाच्या तोंडाकडे बघा जरा. गरीब आहे ती पहिल्यापासूनच बिचारा उगाच भाऊ तुचली म्हणून काय भावाला सोडून देता का वाऱ्यावर. माझ्या जागी दुसरी एखादी असती म्हणजे म्हणली असती ठेवा भाऊ वाहिला न राहूया आपण वाहिलं. आते असते म्हणजे आत्याला पटलं असतं का ही भावाभावानी वाहिलं राहायचं. मला दे का ती वेगळ्या गावची मी वेगळ्या गावची. त्यांना काय घर फोडायची मला भुका लागली देते की जरा उकळू द्या का गरम गरम. मग बरं वाटतंय गारठ्याचं. चूल बी का फराळायला लागली कोणा टाव. रोजच भांडा नाही का आज तू फरारून नवं सांगायला लागली.
बरं त्या उन्हानं शरडा मागं टकुरं नुसतं हे झालंय भैकून गेलंय. आणि घरी आलं झोपावा पटाक दिवशी काहीतरी 4 भाकरी ठोकून काहीतरी खळगुट करून सकाळचं हाय ते खावावं ना दुधाबरोबर पण खाऊन झोपावं म्हणते तर भाकरी ठोकायला हायच पीठ कुठं हित आता होतं तेवढं खाल्लं तरी. तेव्हा काय नाही बाया जिंदगीत ह्या माणसं समोरची चांगली असली तर त्या जगण्यात आनंद आहे. काय सुद्धा नाही ते आयुष्य नरक बनवून पडतंय ना. नरकात सुद्धा भारी असेल याच्यापेक्षा. कामानं माणूस मरत नाही पण सुख शांती पाहिजे घरात जरा. तिकडे जाऊ नको दीदी अंधारात पुरीला घेऊन. डोकं चालं ना माझं तर आज काय कसं करावं आणि कसं नाही सांगा तुम्ही. हा बोंबला आता ठो 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 माझ्या नावानं तुम्ही बोंबला माझ्याच नावानं व. सुखाची भाकर काय खायला भेटत नाही. तुम्हाला वाटतंय तुम्हाला टेन्शन आहे मला नसेल का टेन्शन. माझा जीव नुसतं ही गेलाय बघा मेटा कुटीला आलाय या. नको वाटायलंय मला हे जीवनच. अहो ती ऊसतोडीला गेलेली ऊसतोडीवाली तरी इळभर ऊस तोडून मोळ्या होऊन संध्याकाळी येऊन खाऊन निवांत झोपत असते रे. आपली त्याच्यापेक्षा वाईट कंडिशन चालली आहे. एक घास तुकाचा खायला नाही. सर्वस्व काय म्हणजे संपत्ती पैसा अडका डागडागिनं ह्याच सर्वस्व वाटतंय त्यासने. मुलं बाळ आपला परपंच हसतं खेळतं कुटुंब हे म्हणजे काहीच वाटत नाही. किरकोळ वाटतंय वा. पूर्णपणे किरकोळ वाटतंय. सकाळी फेकलं ताट आता जाऊन बसली असेल तिकडं खात काहीतरी दुकानात जाऊन. दुपारीच खाल्ला असेल. कोण गेले इकडची माणसं म्हणजे त्यांची दिलं असतील त्यांना पैसे आणि हाय नाही म्हणलं तर पैसा असतील तिच्यापाशी. मी म्हणते मीच कशी एवढी मोकळी आहे घरात कोणाला रुपया ठेवत नाही मी. देती नवऱ्यापाशी लगेच धरा ही पैसे. कळते का नाही दूध पोरं झोपतील पोरं. हाय बसली ती मोबाईल बघत होती काय तुमच्या मागं. कटाळून गेलाय जीव. हाय 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 माझं बघून आणि तुला विकत जांभळी आली झोप आली. दूध प्यायचंय दूध आलं उकळत हे झालंय फुगा आला याच्यावर घालते काटके अजून वरच्या. वैताग आलाय बाया आणि माझं बिट्ट कुरं चालना झालंय काय. येतो मी जाऊन काय तर पोराला घेऊन. जावा बाया पोरं काय उपाशी ठेवतो का काय तर खायला आणावं लागेल त्यासनी. काय आणायचं बिस्किट